पण त्या मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर हा एक विशेष निधी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळाली. त्यात आणखी एक सांगतो, नाही ऐका, त्यात एक सांगतो, त्या समजा 600 कोटी जमले असतील, त्याच्यात एक मिनिट, त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये. तुम्ही पुढे बोला. आता एक दुसरा विषय आणखीन असा आहे की परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना येत्या रविवारी होतोय, म्हणजे उद्या. हा निर्लज्जपणाचा कळस झाला, बेशर्मीचा कळस झालेला आहे. एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवलं जातं, त्यांना अटक केली जाते, रासुकाखाली अटक केली जाते. आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय, म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळतायत, हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले 2 सामने, दुसरा सामना तर कधी झालं कोणालाच कळलेलं नाहीये, उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा. त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत, जाहिरातदार आहेत, त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्ही सुद्धा तुमच्यातली देशभक्ती जरा दाखवा. तुमची उत्पादनं ही आपल्या देशात होतात, तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठेही स्पॉन्सरशिप देऊ नका, हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय. सर, नाशिक कोर्टाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा झालाय. भूषण गवई त्या कार्यक्रमाला होते. ज्यावेळी भूमिपूजन झालं त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि पुन्हा भेटू उद्घाटनाला असं म्हटलं होतं. भूषण गवई म्हणतात उद्धव ठाकरेंचा योग नव्हता. ठीक आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आता माझ्या समोर हे 2 प्रश्न आहेत. एक तर माझा महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी, आणि नुसता शेतकरीच नव्हे तर एका घरात मी गेलो तर आपण बघितलं असाल, एक गाडीत बसताना एक महिला, गरीब महिला होती. ती म्हणाली, साहेब माझ्या घरात आज सुद्धा पाणी आहे, आमच्या गरीबाच्या घरात कोणी येत नाही, तुम्ही येऊन बघा. मी जाऊन बघितलं आणि ती लहान पोर होती तिकडे, तिचं नाव परी. आणि मला खरंच मन हेलावून गेलं की सगळं उद्ध्वस्त झालं असताना सुद्धा त्या घरात गेल्यानंतर तिथल्या महिला लगबगीने सांगत होत्या की अरे ओवाळणी करा. म्हटलं ताई ओवाळणी करू नका, जेव्हा तुमचं सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मी नक्की येईन. आता माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आजची जी काही घरं आहेत ज्याच्यात काहीच नाही, त्याला भिंती तर जेमतेम भिंती आणि वरती पत्रे आहेत, अशी काही घरं वाहून गेलेत. तुमची प्रधानमंत्री आवास योजना ही काय आहे नेमकं भानगड? या अशा घरांना, कच्ची घरं जी आहेत त्या घरांना तुम्ही पक्की घरं द्या ना. पक्की घरं का देत नाहीत? प्रधानमंत्री आवास योजना तिकडे पाहिजे. इकडे शहरामध्ये ती घरं बांधून काय उपयोग नाही. शहरामध्ये घरं बांधली जातात, ती घरं बांधणारी यंत्रणा वेगळी आहेच, पण गोरगरीब ज्या घरात राहतोय, तुम्हाला आणखीन एक आठवत असेल की जो आपल्याकडे लातूरला भूकंप झाला होता, तिकडे घरं पडली होती कारण ती मातीची घरं आहेत सगळी, तर तिथे पक्की घरं द्या, त्याला काम करा ना. प्रशासन म्हणून मी म्हणतोय परत की भाजपला सरकार चालवता येत नाही, याच्यावरती आता माझा अंध विश्वास नाही तर डोळस विश्वास आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही, ना विधानसभेत ना विधान परिषदेत आहे. अशा वेळेस, कारण विरोधी पक्ष नेता हा सभागृहात आवाज बनतो जनतेचा, तर अशा वेळेस तुम्ही काही राज्यपाल किंवा विधानसभा अध्यक्षांकडे काही जाऊन काय उपयोग होणार आहे का? हा त्यांचा भित्रेपणा आहे. विरोधी पक्षनेता न देणं हा सत्ताधारी पक्षाचा भित्रेपणा आहे, हा घाबरटपणा आणि भेकडपणा आहे. मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रावरती जे संकट आलेलं आहे त्याच्यावरती चला आम्ही राजकारण बाजूला ठेवायला तयार आहोत. आम्ही तुमच्या बरोबर सोबत येतो. तुम्ही खास अधिवेशन बोलवा विधिमंडळाचं, त्याच्यामध्ये चर्चा करू आणि सर्वानुमते महाराष्ट्राला कशी मदत करायची सगळे मिळून केंद्र सरकारकडे जाऊ आणि महाराष्ट्राला मदत करू. विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही देतो सहकार्य तुम्हाला. मी केवळ विरोधाला विरोध करत नाहीये, पण जेव्हा सरकार म्हणून आपली जबाबदारी झटकू पाहतं तेव्हा मात्र मला नक्की राग आल्याशिवाय राहत नाही. ओला दुष्काळ असताना एकीकडे हिंगोली जिल्हा प्रमुख जे आहे शिंदे गटाचे, त्यांनी गौतमी पाटील आणि माधुरी पवारचा डान्सचा कार्यक्रम आहे. त्यांचा आखलेचा दुष्काळ याच्यात दिसतो मला. जास्त बोलायचं ठीक आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतीत काय, कारण राज्यात पावसाचं आणि मुंबईतही पाऊस होतोय, शिवतीर्थावर शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल आणि मला वाटतं सकाळी संजय राऊत बोललेले आहेत की जर शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी 1-2 तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय? कारण शेवटी जे तुम्ही आता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेदरट सरकार आहे, घाबरट सरकार आहे. पाचवी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळ्यांचं सरकार आहे, हे ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला. आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे.